दादांच्या अपघातानंतर अनेक संशयाची भूतं फिरतायत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। रोहित पवार यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांचा एफआयआर करून घेतलेला नाही, डीसीपींनी एफआयआर लिहून घेऊ नका असं सांगितल्याचंही राज ठाकरे म्हणतायत। एफआयआर दाखल करण्यासाठी सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। ते त्यांचा एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते आणि टाईप करत असताना इतक्यात डीसीपी आले तिथले आणि त्यांनी सांगितलं की नाही एफआयआर लिहून नाही घ्यायचा म्हणून। तर हे कशासाठी आहे? मला असं वाटतं याची उत्तरं जर समजा काही नसेल त्या तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफआयआर त्यांनी जर त्यांना करायचा असेल तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत? ते मला असं वाटतं तर ब्लॅक बॉक्सचं पण अजूनपर्यंत काही कळलेलं नाही काय झालं आणि काय नाही ते। म्हणजे किती विमान कितीही डिस्ट्रॉय झालं तरी ब्लॅक बॉक्स हा कधी डिस्ट्रॉय होत नसतो, त्याचंही काय झालं अजूनपर्यंत समजत नाही आहे। आणि नक्की म्हणजे सरकार मला असं वाटतं की हे संशयाची भूतं नाचवते या सगळ्या गोष्टींच्या मागे। आता ह्याचं काय त्यांना त्याच्यातलं काय राजकारण आहे मला काही माहिती नाही। माझा सोप्पा फक्त एकच गोष्ट होती की एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आणि तो नोंदवून नये याच्यासाठी सरकार का प्रयत्न करते याची फक्त उत्तरं सरकारने द्यावी। आज सुनेत्राबाई तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतो की तुम्ही एफआयआर घेऊ नका। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे जास्ती गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं सरकारने या गोष्टींची उत्तरं त्यांना दिली पाहिजे। दादांच्या अपघातानंतर अनेक संशयाची भूतं इथं निर्माण केल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।